ज्ञानप्रबोधिनी संपर्क केंद्र बदलापूर यांच्या माध्यमातून इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयुष्याला दिशा देणारा विद्याव्रत संस्कार सोहळा शिशुविहार विद्यामंदिर बदलापूर या ठिकाणी संपन्न झाला। शालेय विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक, शारीरिक व नैतिक विकास घडवून आणण्याच्या उद्देशाने विद्याव्रत संस्कार उपक्रमासारखे अनेक उपक्रम राबविण्यात येतात। आज इथे आम्ही इयत्ता 7वीच्या मुलांसाठी म्हणजे शिशुविहार शाळेतल्या इयत्ता 7वीच्या मुलांसाठी विद्याव्रत हा संस्कार आयोजित केलेला आहे। यासाठी मुळात वर्षभर आम्ही मुलांना पंचकोशावर आधारित व्यक्तिमत्व विकसनाचे 5 पैलू सांगतो। शारीरिक विकसन, मानसिक विकसन, बौद्धिक विकसन, आत्मिक विकसन आणि राष्ट्रार्चना। गेले 9 वर्षे ह्या शाळेमध्ये आम्ही हा उपक्रम राबवत आहोत। हे विद्याव्रत संस्काराचं हे 6वं वर्ष आहे। ही 6वी तुकडी आहे आमची की ज्यांना आम्ही हे संस्कार करतोय, जिथे मुलं वयाच्या 25व्या वर्षापर्यंत आम्ही विद्यार्जन करू असा संकल्प करतात आणि त्यांच्या पालकांच्या, शिक्षकांच्या साक्षीनं हा संकल्प केला जातो आणि मुंज जशी पूर्वी व्हायची त्याच प्रकारचा हा संस्कार आहे आणि त्यामुळे हा ज्ञानप्रबोधिनीचा हा सगळ्यात गाभ्याचा संस्कार म्हटला जातो। याशिवाय विद्याव्रत हा उपक्रम जसा चालवतो आम्ही इथे, त्याप्रमाणे 6वीच्या मुलांसाठी विकासिका म्हणजे विद्याव्रताची पूर्वतयारी म्हणून 6वीच्या मुलांसाठी विकासिका हा उपक्रम करतो। त्याच्याशिवाय हिरकणी 0 ते 6 या वयोगटातली जी मुलं आहेत त्यांच्या माता पालकांसाठी त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी हिरकणी हा उपक्रम आमचा सुरू आहे आणि ज्याच्यामध्ये मुलांच्या विकासात आईचा सहभाग ही त्याची टॅगलाईन आहे आणि मग मुलांची कारक कौशल्य, मानसिक विकास, बौद्धिक विकास कसा खेळातून घडवता येतो यासाठी आम्ही 3 महिन्याचं प्रशिक्षण मातांना देतो। याशिवाय द्वारकाबाई गणेश नाईक विद्यालय जे आहे तिथे विज्ञानाची आवड मुलांच्या मनामध्ये रुजावी यासाठी विज्ञान दलही आम्ही चालवतो। असे वेगवेगळे उपक्रम वेगवेगळ्या शाळांमध्ये आमचे आता सध्या बदलापूरमध्ये सुरू आहेत। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।